शेतकरी मित्रांनो नमस्कार। हा ज्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत हा प्लॉट आहे खरबूजचा। जवळपास या खरबूजाला हे बियाणं लावलं होतं। बियाणं लावून जवळपास 20 दिवस झालेले आहेत आणि जवळपास हे निघून 10-12 दिवस याला झालेले आहेत। परंतु सध्या याच्यावर एक नागअळीसाठी एक फवारणी झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं इथं प्लॉट सध्या दिसत आहे। बऱ्याच ठिकाणी थोडंसं थंडीचं वातावरण जास्त असल्या कारणानं याच्यामध्ये जवळपास खाडे जास्त पडलेले आहे, म्हणजे गॅप फिलिंग करायची वेळ आलेली होती। तर ती गॅप फिलिंग रोपाच्या माध्यमातून केलेली आहे। म्हणजे ज्यावेळेस याची लागवड केली, बिये लागवड केली, त्यानंतर त्याच वेळेस रोपांची दुसऱ्या ठिकाणी ट्रेमध्ये कोकोपीटमध्ये रोप तयार करून ठेवण्यात आलं होतं आणि जिथं जिथं गॅप फिलिंग करण्याची वेळ आली त्यावेळेस त्या ठिकाणी बी निघालं नाही, अशा वेळेस तिथं त्या ठिकाणी गॅप फिलिंग रोपांची करण्यात आली। परंतु बी न निघण्याचं कारण बी खराब नाही, बी खूप चांगलं होतं, पण थोडंसं थंडीचं वातावरण आणि ज्याही स्त्रियांनी बी लावलं त्यांनी जे मजूर होते त्यांनी थोडंसं बी कमी जास्त प्रमाणात थोडं खोल म्हणा किंवा मग त्याच्यावर माती जास्त टाकली असेल किंवा हे पद्धतीनं आणि थंडीचंही प्रमाण खूप जास्त होतं, अशा कारणामुळेच ते निघाले नाही। तर जवळपास 80% ते 85% बी निघालेलं आहे आणि जवळपास 10-12% 15% जवळपास गॅप फिलिंग करण्यात आलेली आहे। परंतु असो खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट तयार होत आहे। आणि शेतकरी मित्रांनो दुसरा उद्देश सांगायचा झाला शेतकरी मित्रांनो, या खरबूजाला जवळपास निघाल्यानंतर याला क्रॉप कव्हर टाकणं महत्त्वाचं असतं। आता या शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर आणलेली आहे परंतु टाकली नाही। ज्यावेळेस हे 2-2 पानाचं राहते, जर असं वाटलं की पूर्ण 100% बी निघालेलं आहे, अशा वेळेसच आपण 2-2 पानावरतीच याला क्रॉप कव्हर टाकली पाहिजे। क्रॉप कव्हरचा फायदा खूप चांगला होतो शेतकरी मित्रांनो। क्रॉप कव्हर किती दिवसपर्यंत ठेवायची आहे, जोपर्यंत एखादं तुम्हाला फूल दिसत नाही तोपर्यंत क्रॉप कव्हर आपल्या या पिकावरती ठेवायची आहे। त्यानंतर क्रॉप कव्हर काढल्यानंतर त्याला एक फवारा करायचा आहे। परंतु जे जवळपास 20 ते 25 दिवसाचा जो कालावधी आहे क्रॉप कव्हरचा, त्या क्रॉप कव्हरमुळे शेताचं जे प्लॉट आहे ज्याच्यासाठी आपण क्रॉप कव्हर टाकत आहोत त्याच्यामध्ये काय होईल की तुडतुडे, फुलकिडे, मावा याचं प्रमाण त्यावर खूप अत्यल्प राहतं आणि थोडंसं वातावरणही त्याच्यामध्ये मेंटेन राहतं आणि जे आपण ज्या 1, 2, 3 फवारण्या होतात त्यासुद्धा आपल्या त्या क्रॉप कव्हरमुळे वाचतात। तर त्या क्रॉप कव्हरचे खूप चांगले फायदे आहेत, परंतु लवकर करायला पाहिजे। कारण जर जिथेही आपल्याला क्रॉप कव्हर टाकायचे आहे तिथं त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो। तर अशा पद्धतीनं हा प्लॉट खूप छान झालेला आहे आणि यावेळेस बऱ्याच कमी लोकांनी खरबूजाची लागवड केलेली आहे। ज्याही शेतकऱ्यांनी खरबूज लावलेलं आहे त्यांनी या क्रॉप कव्हरबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि तुम्हाला बरेचसे तुम्ही नेटवर जरी सर्च केलं तरी क्रॉप कव्हरबद्दल तुम्हाला माहिती मिळू शकेल। याही शेतकऱ्यांनी इथे क्रॉप कव्हर आणलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो ही क्रॉप कव्हर आहे। ही क्रॉप कव्हर जी आहे ही मागच्या वर्षीची या शेतकऱ्यांनी खरबुजासाठीच वापरली होती आणि ती जुनीच व्यवस्थित काढून ठेवली मागच्या पिकाची, मागच्या वर्षीच्या, आणि हीच आता या खरबुजावरती ही क्रॉप कव्हर टाकायची आहे। परंतु हे उपलब्ध असतानासुद्धा थोडासा वेळ झाला, परंतु हीच जर 5, 6, 8 दिवस जर टाकली असती तर आतापर्यंतही सुद्धा याची ग्रोथ वगैरे खूप चांगली झाली असती आणि जे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचं जास्त प्रमाण, नागअळी झालं याचं प्रमाण सुरुवातीला जास्त येतं। सर्वप्रथम नागअळीच येते, त्यासाठी ही जर टाकली असती तर ह्या ज्या किडींचा नियंत्रण या क्रॉप कव्हरमुळे चांगल्या प्रकारे नियंत्रणात आलं असतं शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि टरबूज, खरबूज आणि वेलवर्गीय कुठलीही पिकं असतील तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्नच्या कमेंटमध्ये याबद्दल आपल्याला माहिती लागली तर आपण विचारू शकता। शेतकरी मित्रांनो धन्यवाद।